हॅलो नमस्कार. मी स्वाती स्वामी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मी मेहंदी मेकअप आर्टिस्ट आणि त्यासोबत ब्युटिशियन आणि फॅशन डिझायनर देखील आहे. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलं की माझ्या बहिणीच्या मुलीचं बारसं आहे आणि त्यासाठी मी तिला एक छान असा ड्रेस शिवणार आहे, लहान मुलीला आणि मोठ्या मुलीला. आणि तो व्हिडिओ अपलोड करून बरेच दिवस झाले. त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला थोडा वेळ लागला. कारण मी ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ हे सर्व शूट केलं होतं तो थोडासा मोबाईल खराब झाला होता. मग त्याची दुरुस्ती वगैरे झाली. मग त्या मोबाईलमधले मी व्हिडिओ घेतले आणि छान असे एडिट केले, मग तुमच्यासोबत शेअर केले. त्या सगळ्या वेळात तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला खूप वेळ लागला. तर त्याच्यानंतर हा जो मी आता अस्तर कट करत आहे तो मोठ्या मुलीला मी स्कर्ट आणि पेटी ब्लाऊज शिवणार आहे. तर त्याचा आधी मी अस्तर कट करून घेणार आहे. आणि मी हे अस्तर कॉटनमध्ये घेतलेलं आहे, मऊ कॉटनमध्ये. तेरिकोट घाम ओढून घेत नाही आणि त्यामुळे लहान मुलांना शक्यतो कॉटनचेच अस्तर लावायचे. आणि एकदम मऊमध्ये अस्तर लावले तर त्यांना पण व्यवस्थित कम्फर्टेबल होईल. आणि ह्याच्यानंतर मी जो वरचा फॅब्रिक आहे तो त्याच्यावर ठेवून व्यवस्थित कट करून घेणार आहे. पुढचा पाठीमागचा भाग अस्तर आधी कट करून घ्यायचे, त्याच्यानंतर तो वरच्या फॅब्रिकवरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचे. आणि आता मी हिला स्कर्ट आणि वरती पेटी ब्लाऊज घेणार आहे आणि लहान मुलीला छान असा फ्रॉक शिवणार आहे. आणि दोघांना सेम फॅब्रिक वापरणार आहे. वरच्या बाजूला हा पांढरा फॅब्रिक आणि खालच्या बाजूला मी एक वेगळा फॅब्रिक आणलेला आहे आबोली कलरचा. तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि आता देखील मी कटिंग करताना तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि ह्याचे माप नाही आहे माझ्याकडे, फक्त आमचं फोनवरती बोलणं झालेलं आहे. उंची तेन वगैरे घेतलेला आहे. बाकी मापाला ड्रेस नाही आहे. विदाऊट मापाचा मी हा ड्रेस कट करून शिवत आहे. बघूया आपण हा ड्रेस कसा होईल, कसा दिसेल आता तिला घातल्यानंतर वगैरे. कारण तिचा हा पहिलाच ड्रेस मी शिवत आहे. बाकी कस्टमरचे शिवते, पण घरातला म्हणून बहिणीच्या मुलीचा हा मी पहिलाच आणि तिला सरप्राईज देण्यासाठी पहिल्यांदा शिवत आहे. शक्यतो ते जास्त रेडीमेडच आणतात, पण म्हटलं आपण एकदा शिवून द्यावं त्यांना. तर हे बघा, मी स्कर्टचा खालचा कापड उंचीनुसार कट करून घेतलेला आहे आणि थोडासा फॅब्रिक कमी पडलेला आहे. कसं होतं, आपण किती मोठ्यांना असू दे किंवा छोट्यांना जेव्हा स्कर्ट आपण माप टाकतो तो थोडासा क्रॉसमध्ये टाकतो, त्रिकोणी घडीमध्ये. त्यामुळं कोपऱ्यात थोडासा कापड कमीच पडतो. न कमी पडता शिवलं तर खूपच, कटिंग पुरलं तर खूपच छान. पण कधी-कधी थोडंसं कटिंग इथं कोपऱ्यात कमी पडतं. आता मी काय करणार, ह्याचा जो फॅब्रिक आहे ह्याच डिझाईनमध्ये मी कट करून त्याला जॉईंट करणार आहे. कधी पण लक्षात घ्या, असं जर का क्रॉस कापड कमी पडला तर डिझाईननुसारच आपण ते कट करून शिवलं तर खूप छान दिसतं. आणि हा फक्त पुढचा बाजू आहे, पुढचा बाजू वेगळा आणि पाठीमागचा वेगळा असं मी कट करून घेतलेला आहे. एकाच घडीमध्ये मी ते कट करून घेत नाही, वेगवेगळा कट करून घेतला तर तो खूप छान असे प्लेट पडतात. खूप छान दिसतं ते. आणि कमरेत देखील मी जास्त मार्जिन घेतलं नाही, फक्त 1.5 ते 2 इंचच मी मार्जिन घेतलेलं आहे. कारण हा इलास्टिक नाही तर नाडी घालून आपण तिला देणार आहे. इलास्टिकचा असेल तर जास्त मार्जिन ठेवायचं, पण जेव्हा आपण त्याच्यात नॉट घालणार असतो तेव्हा 1.5 ते 2च इंच मार्जिन घ्यायचे. तर इथे बघा, मी जो स्कर्टचा जो डिझाईन आहे त्या डिझाईननुसारच मी तुकडा घेतलेला आहे. क्रॉसमध्ये म्हणजे उलट-सुलट वगैरे घेऊ नका, ते छान दिसत नाही. जसा डिझाईन आहे त्यानुसारच आपण ते तुकडा कट करून घेऊन आधी ते शिवून घ्यायचं, त्याच्यानंतर दाबटीप द्यायचे. जेव्हा आपण एखादा तुकडा कमी पडला आणि तो जेव्हा जॉईंट करतो त्याच्यावरती न विसरता दाबटीप टाकायचे. दाबटीप शिवले तर ते फिनिशिंग देखील छान दिसतं आणि व्यवस्थित दिसतं. आणि जर जास्तच गोळा झाले तर हलकं इस्त्री फिरवायचं त्याच्यावरती. इस्त्री फिरवलं ना तर फिनिशिंग खूप छान दिसतं, जरा देखील गोळा झाल्यासारखं दिसत नाही. आणि मऊ कापड असलं तर दाबटीपमध्येच ते व्यवस्थित दिसून जातं. पण जर का जरीचं कापड असेल तर हलकं इस्त्री फिरवावं. आता हे बघा, ते दोन्ही बाजूचं जॉईंट करून झालेलं आहे. जॉईंट केल्यानंतर मी ज्या उंचीमध्ये कट करून घेतलेलं होतं आधी, तर त्याच उंचीमध्ये आपण जे क्रॉसला कापड जोडून घेतलेला आहे तो पण अशाच पद्धतीनं माप घेऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि माप घेताना जो आधी माप टाकलेला त्याच मापाने आपण ह्या साईडचं देखील कट करून घेणार आहे. जास्त असं कमी जास्त वगैरे करू नका, कारण कमी जास्त केलं तर जेव्हा स्कर्ट आपण पूर्ण होतो, स्कर्ट शिवून झाल्यानंतर तो थोडासा वर खाली दिसतो. तर हे बघा, मी मापानुसार कट करून घेतलेला आहे आणि थोडासाच कमी पडलेला
तर असं सगळं झाल्यानंतर असं दोन्ही बाजूला मी अशाच पद्धतीने हे जॉईंट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या कापडाला मी खाली पिको मारलेलं नाही आहे. पिको मारलं तर कसं होतं, ह्याला नाही सूट होत ते पिको. कारण जे एकदम सळसळीत एकदम मऊ कापड असतात त्याला त्या स्कर्टला पिको मारायचे. पण असे थोडेसे स्ट्रेट कापड असतात जरीचे त्याला थोडीशी अशी जास्त दुमड घ्यायची आणि दुमड घेऊन आपल्या मशीनवरूनच त्याला टीप मारून घ्यायचे. म्हणजे स्कर्ट पूर्ण झाल्यानंतर असे प्लेट प्लेट दिसतं, ते खूप छान दिसतं. तर आता मी पुढची बाजू आणि पाठीमागच्या बाजूचं एका साईडला टीप मारून घेणार आहे. दोन्ही साईड मी पॅक करत नाही आहे. जेव्हा नाडा फोल्डिंग होतो तेव्हा मी दोन्ही साईडला पॅक करणार. पण आता आधी अस्तर लावणार आहे, त्यासाठी मी एका साईडलाच टीप मारून घेणार आहे. तर इथे थोडासाच जास्त झाला, तिथे एक नकळत छोटीशी चुनी घेतलेला आहे आणि ह्याला डबल टीप मारून झाल्यानंतर मी अस्तर घेतलेला आहे. अस्तर हा गुलाबी कलरचा कॉटनमधला अस्तर आहे आणि हा क्रॉसमध्ये कटिंग केलेला नाही आहे, फक्त आहे असं स्ट्रेटमध्ये घेतलेला आहे. आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी त्याचे मोठे मोठे प्लेट घेत आहे. ह्याचं कारण असं आहे की जेव्हा ड्रेस म्हणजे पूर्ण स्कर्ट तयार होतो तेव्हा ह्या प्लेटमुळे ना थोडं असा फुलल्यासारखं दिसतो. ह्याला आत असं वेगळा नेट वगैरे लावायची गरज नाही आहे. तो मिळतो ना मोठा स्कर्टसाठी, तो नेट लहान मुलांसाठी लावायचा नाही, त्यांना व्यवस्थित कम्फर्टेबल होत नाही ते. त्यामुळे आपण जो अस्तर घेतलेला असतो तोच असा जास्त मोठे मोठे प्लेट घेऊन त्याचा आत असं प्लेट घ्यायचं, मग तो छान असा फुलल्यासारखा दिसतो. हा असा पूर्ण घेरला मी असे मोठे मोठे प्लेट ठेवून शिवून घेतलं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी नाडा फोल्डिंग जो आतला जो नाडा आपण घालणार आहे त्याच्यासाठी मी मोठा असा दुमड घेतलेला आहे. तर हे बघा छान असा आमचा ड्रेस तयार झालेला आहे. हा ब्लाऊजचा व्हिडिओ मी करू शकले नाही कारण मी हा ब्लाऊज रात्री शिवलेला. तर अशा पद्धतीने आमचा स्कर्ट, ब्लाऊज, ओढणी वगैरे सगळं परफेक्ट तयार झालेलं आहे. हा नेट देखील मी फक्त ताग्यातनं आणलेला आणि त्याला साईडून लेस लावलेला. साईडला सिंगल आणि खाली डबल लेस लावून ओढणी तयार केलेला आहे आणि कमरेला मी साधा घरातलाच लेस लावलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आमचा छान असा ड्रेस तयार झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण असे छान छान व्हिडिओसोबत. तर ओके, धन्यवाद, बाय.